आई खूप चिडल्या तारावर. सकाळी ते गणपतीचं प्रकरण आणि रात्री हे. ताराने थोडा ताबा ठेवायला पाहिजे होता रागावर. हो बरोबर आहे, पण त्या तरी काय करणार ना. म्हणजे तिथल्या लोकांनी त्यांच्या आजूबाजूला अचानक घोळका केला आणि आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो होतो ना, तिथे त्या टेबल बुकिंगमुळे आमच्यात खूप भांडणं झाली आणि त्यामुळे त्या खूप चिडल्या होत्या. हो सावली, मान्य आहे मला, पण म्हणून काय झालं? रागावर थोडा तरी कंट्रोल हवाच ना. हो वहिनी, मला तुमचं पटतं, पण आता हे प्रकरण फार वाढायला नको म्हणजे झालं. प्रकरण खूप वाढलंय. ताराला खूप ट्रोल करतायत आणि तिच्यासोबत आपल्या सगळ्यांना. वाटलंच होतं मला. हल्ली गोष्टी ना खूप वेगाने पसरतात आणि त्यात वाईट गोष्टी अजून लवकर. पण आता हे सगळं थांबवायचं कसं? आहे माझ्याकडे एक आयडिया. मी आईशी बोलतो. ताराचं गाणं आपण रेकॉर्ड करूयात. काय रेकॉर्डिंग? तारण मॅडमचं गाणं? हा, रेकॉर्ड करूयात. आईशी बोलतो मी, कारण आणि काय आपण सगळे जाऊयात रेकॉर्डिंगला. एकदा ते गाणं पसरलं ना, व्हायरल झालं ना, की जी परिस्थिती आहे ती सगळी बदलेल. बरोबर ना सावली? नाही हो म्हणजे पण सगळ्यांसमोर रेकॉर्डिंग कशाला ना? हा, सगळ्यांसमोरच करूया ना. म्हणजे सगळी जी काही निगेटिव्ह पब्लिसिटी झाली आहे ती बदलून जाईल. तारा, चल ना लवकर, सगळे नाश्ता करायचे थांबलेत. मला नाही यायचं सोहम, तुझा. तारा, अजून किती वेळ हेच धरून बसणार आहेस? चल ना. एकदा सांगितलं ना मला नाही यायचंय, तू जा ना. हे बघ, मम्माचा पण फोन येतोय, मला प्रायव्हसी हवी. मग झालं की ये. हा तारा, स्वतःचा मूर्खपणा सिद्ध करायची एवढी घाई झालीये तुला? तारा, इतकी वर्ष जे सत्य मी आजपर्यंत असं जतन करून ठेवलं होतं, ते असं जगासमोर आणणार आहेस तू? अगं, स्वतःचा नाही तर निदान वजे घराण्याचा तरी विचार करायचा होतास हे करण्याच्या आधी. मम्मा प्लीज यार, आता ना मला कंटाळा आलाय, बाद झालंय मला आता. हे ओझं नकोय. अच्छा, हे ओझं वाटतंय तुला? तारा, तुला कळत कसं नाही, जे तुझ्याजवळ आहे ना, पैसा, प्रसिद्धी, एवढे सारे फॅन्स, हे ना कमवण्यासाठी लोकांची हयात जाते. हयात, रक्त आटवावं लागतं, जीवाचं रान करावं लागतं, तेव्हा हे सगळं मिळतं. तुला हे असं आयतं ताटात मिळालंय, काहीच न करता. त्याची ही किंमत केलीस तू? हे सगळं मी मागितलं होतं का मम्मा तुझ्याकडे? यासाठी हट्ट केला होता का कधी मी तुझ्याकडे? आणि हे माझं स्वप्न होतं का मम्मा? नाही ना. तू हे लादत आलीयस माझ्यावर आणि अजूनही तेच करतेस. तारा, बस बस कर आता. पुन्हा 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 त्याच त्याच पितरांचं श्राद्ध घडलं. आता थांबव. हे जे करून ठेवलंयस ना, आता ते कसं निस्तारायचं ते बघ आता. मला आता काहीच पडलेली नाहीये मम्मा. काय व्हायचंय ते होऊ देत. अच्छा, तुला नसेल ग पडलेली, मला पडलेली आहे. तारा, एक सांगून ठेवते, आज तुझी जी काही प्रसिद्धी आहे, तुझं नाव आहे, तुला जो काय मान आहे, तुझा रुतबा आहे ना, हा सगळा आणि सगळ्या फक्त आणि फक्त गाण्यामुळे. कळलं ना? आणि तो जर तू असा गमावणार असशील तर विचार कर तुझं पुढे काय होईल. अगं, तुझं सोड ग, मी जगात कुठे तोंड दाखवण्याच्या लायक राहणार नाहीये. मग काय करू आता? अख्ख्या जगाला सॉरी सॉरी म्हणत बसू? ते तर करावंच लागणार आहे, पण त्याआधी मला येऊन भेट, आत्ताच्या आत्ता. तुझ्यामुळे तुझ्यामुळे घडतंय हे सगळं. अगं, काय गरज होती तुला सुद्धा त्याच हॉटेलमध्ये यायची? एक मिनिट, शांत व्हा जरा. काय शांत हो मी? आणि कशी शांत हो मी? जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आली आहेस ना, माझं असं काही उरलंच नाहीये. सतत एका प्रेशर खाली जगत असते मी. तुझ्यामुळेच घडतंय हे सगळं. तुम्हाला असं वाटत नाहीये का की तुम्ही खूप कांगावं करताय? मी करतेय? हो, कारण आता तुमचं पितळ उघडं पडण्याची वेळ आली आहे ना. वाव, धमकी देतेयस मला? नाही,
परिस्थितीची जाणीव करून देते मी. जर अख्ख्या जगाला तुमचं सत्य कळलं ना तर जा, तुला अख्ख्या जगाला जे सांगायचं ना ते जाऊन सांग. मला नाही फरक पडत. कारण कसं आहे ना मॅडम, सोहमचं माझ्यावर खूप प्रेम आहे, त्यामुळे तो तर मला सोडून जाणारच नाही आणि तेवढं सफिशियंट आहे माझ्यासाठी. तुझं काय होईल ग? सारंगला जेव्हा कळेल की तू एवढी मोठी गोष्ट त्याच्यापासून लपून ठेवली आहे तर तो तर तुला सोडूनच जाईल आणि मॉम सुद्धा तुला या घरातून बाहेर हाकलतील. त्याचा विचार तुम्ही नका करू तारा मॅडम. आता आपल्या समोरचे संकट उभं आहे ना, त्याबद्दल बोलूयात का आपण? काय सारंग सर आणि तिलोत्तमा मॅडमने तुमचं गाणं रेकॉर्ड करायचं ठरवलं आणि ते रेकॉर्ड करताना घरातले सगळे हजर असणार आहेत. काय? हो, म्हणून मी हेच म्हणत होते, जरा शांत राहा आणि ह्याबद्दल विचार करा. सावली, सावली प्लीज मला वाचव याच्यातून. तूच मला ह्यातून वाचवू शकतेस. प्लीज काहीतरी कर. प्रयत्न करते, पण हे मला एकटेला नाही जमणार. आपल्याला जगन्नाथजींची मदत घ्यावी लागेल. जगन्नाथजी? हो, आई जे घडलंय ते जर बदलायचं असेल ना तर ताराच्या आवाजात आपण गाणं लॉन्च करूया. कारण अख्ख्या जगाला माहिती आहे की ताराचा आवाज गोड आहे, बरोबर? बरं. आता काय होईल, गाणं लॉन्च केल्यानंतर ना लोकांचं लक्ष सगळं त्या गाण्याकडे जाईल. सो ही सगळी जी निगेटिव्ह पब्लिसिटी झाली आहे ना, तिथून लक्ष डायव्हर्ट होईल आणि त्या गाण्याकडे लक्ष जाईल. ठीक आहे. नाही, हे सगळं व्यवस्थित होणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि सोहमची म्युझिक कंपनी लॉन्च करतोय आपण. एकही गाणं अजून लॉन्च केलेलं नाही आहे. सो हे पहिलं गाणं लॉन्च करून टाकू ना. गुड आयडिया. मी एक स्टुडिओ बुक करतो, आपण स्टुडिओमध्ये शूट करू आणि त्याचा मेकिंग व्हिडिओ करू. टेन्शन घेऊ नको, सगळी तयारी जोरदार करू आपण. हो, पण गाणं कुठलं? नवीन गाणं बनवून घ्यावं लागेल, तयारी करावी लागेल सगळी. मॉम, माझी म्युझिक कंपनी आहे, माझ्याकडे अख्खी टीम आहे. माझ्या टीम बरोबर मी नवीन गाणं एका दिवसात तयार करतो. नाही, नवीन गाणं नको, नवीन गाणं नको. ज्या गाण्यामुळे वाद झालेत ना सुरू, तेच गाणं आपण रेकॉर्ड करूयात. हा जिओ तुझ्यावर चढला? एक्झॅक्टली. कारण लाईव्ह कॉन्सर्टमध्ये सगळ्यांना ऐकलंय ते, पण रेकॉर्डिंग नाही आहे तसं. कुठल्या प्लॅटफॉर्मवर नाही आहे, तर या प्लॅटफॉर्मवर येईल, सगळ्यांना ऐकायला मिळेल. बरोबर आहे. म्हणूनच त्या दिवशी त्या फॅनने ह्याच गाण्याची फरमाईश केली होती. सारंग, अगदी बरोबर. आपण हेच गाणं रेकॉर्ड करूया आणि झाडून सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल करूया. म्हणजे लोकांची फरमाईश सुद्धा पूर्ण होईल आणि ताराबद्दलचं मत सुद्धा बदलेल. सोशल मीडिया टीमला सांगून अल्गोरिदम चेक करून घ्यायला सांग. बरं झालं तू आलीस. ऐक, आज आपण गाणं रेकॉर्ड करणार आहोत, उद्या ते व्हायरल करणार आहोत आणि हो, तुझा माफीचा व्हिडिओ सुद्धा आजच गेला पाहिजे. आज? हो, आज. काही प्रॉब्लेम आहे?